जय श्री कृष्णा. आता अध्याय 28वा आणि आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे पतिव्रता भिल्लीन. लक्ष्मी म्हणाली, नारायणा, स्त्रियांनीच हे अधिक मासातील असो अथवा इतर कोणत्याही महिन्यातील असे सारे नेम धर्म व्रते नियम पाळावे आणि पुरुषांनी मात्र त्या बाबतीत आपले बंधने नसावी, असा हा भेदभाव शास्त्राने का बरे सांगितला आहे. तेव्हा नारायण हसून म्हणाले, देवी, तू म्हणतेस ते खरे आहे. या व्रत नियमाची बंधने पुरुषांना तितकी नाहीत. त्या बाबतीत स्त्रियांनाच सर्व बंधने पाळावी लागतात. त्यांच्याच हातून ती पाडली जातात. पुरुषांना घराबाहेर कामामुळे ती बंधने पाडणे तितकेसे शक्य होत नाही. स्त्री देहाची आणि तिच्या मायाळू मनाची थोरवी फार श्रेष्ठ आहे. स्त्री ही जगन्माता आहे. ती पतिव्रता असेल तर तिच्या पुण्याईमुळे महापापी पुरुषही पुण्यपदाला पोचतो. पतिव्रता स्त्रियांची थोरवी किती सांगावी. अनुसया आणि लोपामुद्रासारख्या अनेक पतिव्रता स्त्रियांच्या कथा तुला माहीतच आहेत. पण आता मी तुला या पृथ्वीवरील एका आगळ्या पतिव्रतेच्या पुण्याईची कथा सांगतो. पूर्वी काश्मीर देशात धर्मपुरी क्षेत्रात धर्मशर्मा या नावाचा एक गृहस्थ आपल्या सुशीला नावाच्या धर्मपत्नीसह राहत होता. त्या उभयतांनी अनेक धर्मकृत्ये केली, परंतु त्यांना मूलबाळ झाले नाही. पुढे एकदा अधिक मास आला. त्यावेळी धर्मशर्मा म्हणाला, सुशीले, आपली अर्धी वये होऊन गेली. आता आपल्याला संतान होणे शक्य नाही. तरी आपण या अधिक मासात काशीला जाऊन गंगास्नान आणि काही व्रते दाने करू. पुरुषोत्तमाच्या कृपेने आपल्याला मोक्षप्राप्ती तरी होईल. पतीची ती इच्छा मानून पतिव्रता सुशीला त्याच्याबरोबर काशीला गेली. तेथे अधिक मासातील नित्य गंगास्नान, नियम, यथाशक्ती व्रते आणि दाने त्यांनी निष्ठेने केली. थाटाने उद्यापनही केले. त्या वातावरणातील बदलामुळे, व्रतनियम यांच्या समाधानामुळे आणि भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेमुळे त्या पतिव्रता सुशीलेला आपल्या पतिसेवेचे फळ मिळाले. ती गर्भिणी झाली. पुढे यथाकाळ तिने 2 पुत्रांना जन्म दिला. त्यामुळे धर्मशर्माला खूपच आनंद झाला. साऱ्या लोकांनी त्या उभयतांचे भारी कौतुक केले. शरद आणि शांताराम या जुळ्या बंधूंचे लालन पालन पिता धर्मशर्मा आणि माता सुशीला यांनी मोठ्या प्रेमाने केले. 5 वर्ष वयातील ते दोघे बंधू जणू 12 वर्ष वयाचे कुमार दिसू लागले. साऱ्या गावाची त्यांना दृष्ट लागली. आणि एके दिवशी अचानक धर्मशर्माचे ते दोघे पुत्र भयंकर तापाने आजारी पडले. त्यांना नाना प्रकारचे औषधोपचार केले तरी त्यांचा तो ताप काही कमी होईना. राजाने राजवैद्य धन्वंतरी आणले, पण त्यांनी त्या तापापुढे हात टेकले. त्यामुळे सर्वांनाच खूप काळजी निर्माण झाली आणि खूप दुःखही झाले. पण कोण काय करणार. मग एके दिवशी गालो नावाचे ऋषी राजाकडे आले होते. राजाने त्यांना धर्मशर्माच्या त्या 2 पुत्रांच्या तापाची हकीकत सांगितली आणि त्यांचा तो ताप कशाने हटेल, त्या मुलांना आरोग्य कशामुळे लाभेल ते सांगावे, अशी विनंती केली. गालो ऋषींनी अंतर्ज्ञानाने ती सर्व प्रकारे जाणून घेतला आणि थोडा विचार करून ते म्हणाले, राजा, धर्मशर्माच्या नशिबी संतान नव्हते, परंतु अधिक मासात त्या उभयता पती पत्नींनी गंगास्नान, व्रते, नियम केल्यामुळे त्यांना भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने 2 पुत्र लाभले. तथापि धर्मशर्माच्या पूर्वीच्या पापामुळे त्या पुत्रांना हा तापाचा भोग भोगावा लागत आहे. तथापि या तापावर औषधोपचारापेक्षाही एक दैवी उपाय केला तर त्याचा ताप हटेल आणि ते दोन्ही पुत्र पुन्हा निरोगी होतील. सर्वांना सुख लाभेल. तो दैवी उपाय कोणता, असे राजाने विचारल्यावर गालो ऋषी म्हणाले, एखाद्या महान पतिव्रता पुण्यवान स्त्रीने त्या दोन्ही मुलावर स्वहस्ते गंगाजलाचा शिडकावा 3 दिवस सतत त्रिकाळ करावा. त्यामुळे हा ताप हटेल आणि त्या मुलांना आरोग्य सुख मिळेल. पहा, तो उपाय करा. मग राजाने राजधानीत दवंडी पिटवली की एखाद्या महान पतिव्रता अशा पुण्यवान स्त्रीने धर्मशर्माच्या घरी येऊन त्याच्या आजारी मुलाच्या अंगावर 3 दिवस त्रिकाल गंगाजळाचा शिडकाव करावा. त्यामुळे त्या मुलांचा ताप हटणार आहे. हो, अशी दवंडी पिटली.
तो डांगोरा ऐकून साऱ्या स्त्रियांची मोठीच गडबड उडाली. स्वतःला पतिव्रता म्हणून गावात ऐटीत सांगणाऱ्या स्त्रियासुद्धा काळजीत पडल्या. त्या मनाशी विचार करू लागल्या की आपण थोर पतिव्रता आहोत. हे जरी खरे असले तरी जर का आपल्या हातून त्या गंगाजळाच्या शिडकावाने त्या मुलाचा ताप उतरला नाही तर मग काय आपण पतिव्रता नाहीत हेच त्यामुळे सिद्ध होणार आणि मग आपली तू होणार. छे नकोच ते जाणे नको. उगाच हात दाखवून अवलक्षण कशाला करायचे, हा असा परोपकार कशाला करायचा. झाले मग काय, त्या आजारी मुलांच्या अंगावर गंगाजलाचा शिडकावा करण्यासाठी कोणीही स्त्री पुढे येईना. त्या गोष्टीचे राजाला मोठेच नवल वाटले. आपल्या राज्यात कोणीच पतिव्रता स्त्री नाही की काय याची शंका त्या राजाला आली. त्याने स्वतःच्या राण्यांना सुद्धा गंगाजळ त्या मुलाच्या अंगावर शिंपडण्याला सांगितले, पण एकही राणी पुढे होईना. अरे राम. मग राजा अंतरी खूपच चकित झाला. नंतर एकदा दुपारच्या वेळी एक भिल्लीन तहान लागली म्हणून धर्मशर्माच्या वाड्यात पाणी पिण्यासाठी गेली. तेव्हा तिने त्या ठिकाणी ती 2 आजारी मुले पाहिली. त्या आजाऱ्याजवळ उशा पायथ्याशी काही पुरुष मंडळी बसलेली त्या भिल्लिनीने पाहिली. मग तिने थोडी चौकशी केली. तेव्हा तिला कळले की धर्मशर्माच्या या दोन्ही मुलांना सपाटून ताप भरलेला आहे. अनेक औषधोपचार केले परंतु आराम नाही. आता एखाद्या पतिव्रता अशा स्त्रीने जर या मुलांवर गंगाजलाचा शिडकाव केला तर या मुलांचा ताप उतरेल आणि यांना आराम पडेल. जाणत्याने हा सल्ला दिला आहे, परंतु अजूनही कोणीच खरी पतिव्रता स्त्री या कामासाठी पुढे आलेली नाही. काय करावे. तो प्रकार ऐकून त्या भिल्लिनीला मोठे नवल वाटले. पण ती रागाने म्हणाली, काय बया, ह्या बाया कोणालाच कशी दयामाया नाही. साधा उपाय हा, मग कोणीच कशी हे काम करीत नाही. पतिव्रता म्हणजे काय, मला तर काहीच त्या पतिव्रतेचा अर्थ कळत नाही. पण आता मीच हे गंगाजळ त्या पोरावर शिंपडते. आणा द्या माझ्याजवळ ते गंगाजळ. तेव्हा लोक तिला म्हणाले, तुझ्या हाती गंगाजळ देतो, पण तू पतिव्रता आहेस का याचा आधी नीट विचार कर. या मुलांचा ताप जर तुझ्या हातून उतरला नाही तर ते मला काही विचारू नका. शंका कायला घेता. अहो, म्या जर माझ्या पती परता दुसऱ्या कोणाचा स्वप्नात बी विचार केला नाही अन मी पती परता कधीच राहिली नाही. मग तुम्ही मला पतिव्रता म्हणा नाहीतर काय बी म्हणा. चला आणा ते गंगाजळ. या बाळावर मी माझ्या हाताने ते शिंपडते. भगवंताच्या कृपेने झटकन या बाळाचं ताप उतरलं. आराम पडलं या पोरांना. त्या भिल्लिनीचे ते पतिव्रताचे आगळे आत्मविश्वासाचे बोलणे ऐकून सारे लोक थक्क झाले. मग या भिल्लिनीने हाती गंगाजळ घेऊन आणि आपल्या पतीचे नाव भगवंता असे घेऊन झटकन ते गंगाजळ त्या बाळांवर शिंपडले. तर काय नवल, त्या बाळाचा ताप उतरला. ते दोघे बंधू उठले आणि त्यांनी त्या भिल्लिनीचे पाय धरले. त्या भिल्लिनीनेही त्या बाळांना प्रेमाने थोपटून त्यांचे मुखे घेतले. नंतर राजाने आणि लोकांनी त्या थोर पतिव्रता भिल्लिनीचा मोठा सन्मान केला. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, ऐकलीस ना श्री पतिव्रता धर्माची ही आगळी कथा. हे आहे स्त्रियांचे विशेष महत्त्व. आता पुढे 29व्या अध्यायातील उद्यापन विधी मी तुला सांगणार आहे, तो लक्ष देऊन ऐक. जय श्री कृष्ण.